शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित वीरशैव लिंगायत समाज कोकण मर्यादित शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये पहिल्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। tenniscricket.in च्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पाहायला मिळते। YouTube लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या लाईव्ह स्पर्धा पाहण्यासाठी जोडल्या जाणाऱ्या आमच्या सर्व समाज बांधव क्रीडा प्रेमींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत। त्याचप्रमाणे या पंचांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। सर्व समाजातील व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। जाऊया मॅच कडे। 5 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असणार आहे आणि ते टाकण्यासाठी बॉलिंगच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील। टॉस हरल्यानंतर नाणेफेकीचा नशिबाचा कौल लागला आहे तो राजापूर संघाच्या बाजूने आणि हा नशिबाचा कौल लागल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय। तर टॉस हरल्यानंतर प्रथम बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल मार्लेश्वर लांजा संघ शशांक शेटे सरांचा। तर त्यांच्या समोर खेळताना विश्वनाथ लिंगायत यांचा राजापूर हा संघ पाहायला मिळतोय। पहिला षटक प्रगती पडतावरती बॉलिंगच्या मार्कवरती आहेत अमेय। पहिला चेंडू आणि दांडी गुल होती आहे एका चांगल्या फलंदाजाची। चांगला चेंडू होता, डिफेन्स करायचा होता, फटका जोरात मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग झालाय आणि चेंडूने सर्व यष्ट्यांचा वेध घेतलाय। फलंदाज बाद होत आहेत, गोल्डन शिकार ठरतात ते अमर। पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा गळाला लागलाय ज्याने मागच्या मॅच मध्ये चौकाराने सामन्याला सुरुवात केली होती। त्यांना तंबूचा रस्ता दाखवला जातोय। तर ओमकार 1 डाऊन साठी दाखल होत आहेत खेळण्यासाठी। वन डाऊन साठी आपण पाहतोय ओमकार यांना। तर समोर बॉलिंगच्या मार्कवरती आम्ही आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे का पाहूया। पंचवत्तेत आमच्याकडे आउटसाइड लेग स्टंप चेंडू आहे, दंडित केला जाणार आहे। या ठिकाणी अमय यांना अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल। राजापूर या संघाचं धाव संख्या होते एक मोठा मासा अमर बाद झालेत आणि त्यानंतर ओमकार त्यांनी मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकात आधीचं षटक म्हणजे चौथं षटक टाकलं, चांगली बॉलिंग केली। ते ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न फ्रंट फुटला पण त्यांचा एक पाय पाहिला डावा पाय आणि त्यानंतर चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने चांगल्या प्रकारे गॅदर केला चेंडूला। पुन्हा एकदा चेंडू दिला जाणार आहे तो अमेय यांच्या हातामध्ये। सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे या ठिकाणी। मागच्या मॅचची स्ट्रॅटेजीचा वापर करावा लागेल परंतु या स्ट्रॅटेजी भेदण्यासाठी शशांक सरांचा संघ सुद्धा ओहो इथे काय होते बल्ले का किनारा, कीपर का सहारा, कीपर ने बल्लेबाज को नहीं सहारा। पुन्हा एकदा डकआउटचा सहारा घ्यावा लागणार आहे ओमकार याला। शून्यावरती बाद होत आहेत, धक्के देण्याचं काम केलं जातं या ठिकाणी। हे धक्के जोरदार आहेत कारण दोन्ही फलंदाज चांगले आहेत, अष्टपैलू खेळाडू बॅक टू पॅव्हलियन होत आहेत। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला। मी मगाशीच म्हटलं निर्णय योग्य आहे का या दुपारच्या सत्रामध्ये, कारण जर ग्राउंडचा विचार केला हवा आपल्याला थोडीशी बदलताना पाहायला मिळते आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा हा गोलंदाजांना मिळतोय आणि या ठिकाणी दुसरा गडी गारद केला जातोय राजापूर संघाचा। तर ओमकार बाद होतील, त्यांची जागा घेण्यासाठी आपण पाहणार आहोत रुपेशाना। रुपेश थोडासा कानमंत्र दिला जातोय विश्वनाथ यांच्याकडून कारण गरजेचं आहे। सुरुवातीच्या फलंदाजांनी मोठ्या चुका केल्या आहेत, घोड चुका केल्या आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 2 डाऊन साठी आपण पाहतोय तर पाहायला मिळतात रुपेश एका बाजूला विश्वनाथ। त्यांनी मागच्या मॅच मध्ये अंतिम षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि त्यानंतर सामना आपल्याला संघाला विजयामध्ये मोलाची भूमिका ठरली आणि या ठिकाणी पाहूया रुपेश दाखल होत आहेत अमय। आउटसाइड लेफ्ट स्टंप चेंडू आहे बघा। आम्ही यांचा जर विचार केला तर पहिला चेंडू चांगला टाकला, त्याच्यामध्ये फलंदाज अमर बाद झाले, त्यानंतर वाईट चेंडू टाकला, पुन्हा एकदा चेंडू टाकला ज्या चेंडूला थोडासा कटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, विकेटच्या मागे झेलबाद झाले। पुन्हा एकदा आउटसाइड लेफ्ट स्टंप चेंडू आहे आणि तिथे मात्र रुपेट बीड होत आहेत परंतु या ठिकाणी पाहूया इथे सुद्धा ती स्ट्रॅटेजी आहे झेल होणार का आणि याही ठिकाणी तेच पाहायला मिळत आहे। फलंदाजांचं लक्ष विचलित करण्याचं काम काही चेंडूंनी केलंय
ते येणाऱ्या चेंडूवरती विकेट घेतल्या जात आहेत. खराब विचार पाहायला मिळतोय. सोच अच्छी होनी चाहिए, नजर का इलाज हो सकता है, नजर ये का नहीं, दृष्टिकोन बदलावा लागेल. फलंदाज बाद होत आहेत. निरंजन या ठिकाणी दाखल होत आहेत खेळण्यासाठी. तर मात्र थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर ताबा मिळवाल मार्ग आपोआप मिळणार आहे. तुम्हाला मार्ग काढायचा आहे. कारण सुरुवातच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलाय. इथे चुका झाल्यात, घोड चुका झाल्यात, परंतु त्या सुधाराव्या लागतील. आणि त्यानंतर मॅच मध्ये जर विचार केला तर तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. विश्वनाथ यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळते. कारण सुरुवातीचे फलंदाज आहेत ते मात्र चुकतायत. बॅटर निरंजन डावखुरे फलंदाज असणार आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला थोडासा डाव्या यष्टीला चाटून जाणारा चेंडू, परंतु पंच मात्र वाईट चेंडूची घोषणा देत आहेत. या ठिकाणी खरं तर शशांक यांनी आणि अमय यांनी डोक्याला हात लावलेत. कारण जाणून आहेत एक लो फुलटॉस चेंडू होता. पायावरती टोवरती जाणारा चेंडू होता. आउटसाइड लेग स्टंप आहे. वाईट चेंडू घोषित केले. या चेंडूला पंचाने दंडित केलाय. आणि त्यानंतर 10 मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एकदा मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे. सेफ हँड्स पाहायला मिळत आहेत, परंतु वेगवान पद्धतीने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न अमय यांचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिकी रन्स क्रिकेटमध्ये म्हटलं जाते ती घेण्याचा प्रयत्न आणि याच्यामध्ये यशस्वी विश्वनाथ होत आहेत. तर या ठिकाणी गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचं किंवा फिल्डिंगवरती प्रेशर टाकण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलंय आणि ते आपल्याला पाहायला मिळते. एक चौटी धाव घेतले आणि या एका चौट्या धावेने संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत. ऑन स्कोरबोर्ड धावसंख्या होती 4. विश्वनाथ यांच्या शरीरयष्टीवरती चेंडू होता. लेग स्टंपला चेंडू आपण पाहायला गेला तर चांगल्या प्रकारे खेळून काढला. या चेंडूला सेफ हँड्स पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत. धावसंख्या होते 5. पहिले षटक संपते. 2 महत्वपूर्ण गडी गाडत केल्यानंतर संघाची धावसंख्या 5 पाहायला मिळते. पहिलं षटक इम्पॉर्टंट होतं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आणि या षटकामध्ये अमय याने मात्र चमत्कार केलाय. 2 चांगल्या फलंदाजांना माघारी धरलाय. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होते. त्यानंतर कटर पद्धतीचे चेंडू, माफ करा, 3 गडी गारद झालेत. आणि त्यानंतर चांगला यशस्वी षटक म्हणायला हरकत नाहीये. इम्पॉर्टंट ओव्हर होती. कारण पहिल्या षटकामध्ये जर चांगली फलंदाजी झाली तर येणाऱ्या षटकांमध्ये तोच आलेख राखला जातो. फलंदाजीचा अधिकच्या धावा बनवल्या जातात. आणि 5 षटकानंतर आपण पाहायला गेलो तर 50+ 60+ अशा धावा आपण पाहिल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये. आणि या ठिकाणी मात्र सुरुवात चांगली झाली, परंतु अडचणी आहेत राजापूर संघाकडे आणि त्याला उत्तर देण्यासाठी हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. ज्यांच्याकडे पंच म्हणून आणि क्रिकेटचा लिंगायत समाजामध्ये चांगला एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय ते विश्वनाथ लिंगायत. तर बॉलिंगच्या मार्कवरती चांगलं काम करणारे निरंजन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. तर त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा यांना रोखण्यासाठी बॉलिंगच्या मार्कवरती शशांक शेट्टी सर, एक्सपिरियन्स खूप आहे क्रिकेटचा लिंगायत समाजामध्ये, ते आपल्याला बॉलिंगच्या मार्कवरती पाहतोय. चांगला चेंडू आहे. पायावरती होता, टोवरती चेंडूला टाकला होता. फलंदाज बीट होत आहेत आणि चेंडू रीड केलाय. क्रिकेटमध्ये नेहमीच चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो. विश्वनाथ यांनी तेच केलाय. फटका जोरदार खेळायचा होता. बॅट कनेक्टेड चांगला चेंडू पाहायला मिळाला नाही आपल्याला आणि 10 मात्र मिळणार नाही. डॉट चेंडूची सांगता. सुरुवात चांगली शशांक यांच्याकडून. तर समोर पुन्हा एकदा खेळण्यासाठी विश्वनाथ. स्पर्धा सुद्धा मोठी आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये चांगलं काम करावं लागेल. इथे मात्र सोडून दिलाय चेंडूला. जाणलाय वाईड आउटसाइड लेग स्टंप चेंडू आहे. पंच दंडित करतील. पंचांचे हात समांतर येतात. वॉर्मअप करण्याची संधी मिळते. या दुपारच्या उन्हामध्ये पंचांना वाईड चेंडूची घोषणा मिस्टर एक्स्ट्रा ऍड होईल राजापूर संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर धावसंख्या 6. कट केला. या चेंडूला चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. कव्हरला बेदलं जाते. चेंडू सीमारेषे बाहेर जाणार का? क्षेत्ररक्षण येत आहेत. चांगलं फील्ड पाहायला मिळतंय सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षण होत असताना 3 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 4थ्या धावेची मागणी आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या होत आहेत. चांगल्या प्रतीचं क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी.
इतकं सोपं नाही क्रिकेटच्या पटलावरती 4 धावा पळून काढणं. इथे चौकार येतोय, 4 धावा मिळत आहेत. तर संघाची धावसंख्या ज्या ज्या ठिकाणी संधी निर्माण होतील त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न असणार आहे विश्वनाथ यांचा. आणि तेच आपण या ठिकाणी पाहिलंय. एक मोठं ग्राउंड आहे. ग्राउंड फटका खेळला असताना थोडीशी चेंडूची गती कमी झाली. फलंदाजांकडे वेळ होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 4 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या आपण पाहूया. या ठिकाणी धावसंख्या होते 10. दुहेरी धावेमध्ये पदार्पण आपण पाहायला मिळते या ठिकाणी राजापूर संघाचं. फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, गॅप भेटला जातो आहे. टायमिंग प्रॉपर आहे का पाहूया. सीमारेषेजवळ चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु चेंडू मात्र सीमारेषा भेदणारा आहे. 4 धावा येतील. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिल्या यापूर्वीच्या चेंडूवरती पळून 4 धावा पूर्ण केल्या आहेत. तर या चेंडूला चांगला बॅट कनेक्टेड करत असताना पुनश्च एकदा 4 धावा मिळत आहेत. म्हणजे सलगचा दुसरा आहे. अनदर 1 चौकार आपण पाहतोय या ठिकाणी. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा फटका दर्जेदार आहे, गॅप भेदला जाणार आहे. टायमिंग प्रॉपर. क्षेत्ररक्षकाने उंच उडी मारले, चेंडूला फीड केलाय, फेक केली जाणार बॉलरच्या दिशेने. वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे. धावा पूर्ण केल्या 2. संघाची धाव संख्या या 2 धावानंतर धावसंख्या होते 16. आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते येणाऱ्या काही चेंडूंवरती. दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये तर गोलंदाजाने फलंदाजांची कमर तोडली होती. चांगला फ्लिक पाहायला मिळतो. ग्लान्स केला या चेंडूला आपल्याला पाहायला मिळेल. फाईन लेग पट्ट्यामध्ये शॉटमध्ये चेंडूला फील्ड केलं जाणार. तोपर्यंत वेळ होता. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची धावसंख्या 17. कोणकोणासाठी होणार खतरा या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये खतरा ठरले होते ते म्हणजे कल्पेश आणि विश्वनाथ. चांगली फलंदाजी केली. काही चेंडूंमध्ये 20+ धावा बनवल्या आणि त्या डोईजड झाल्या संगमेश्वर संघाला. तर या ठिकाणी मार्लेश्वर रांधासारखा एक दर्जेदार संघ आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा. चांगल्या क्रिकेटचं टॅलेंट आहे. अनेक वेळा अंडर प्रेशर खेळत असताना चांगल्या प्रतीचा खेळ झाला या खेळाडूंचा. ते दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर आज उभे टाकले क्रिकेटसाठी. हे क्रिकेटचं रण आहे, युद्ध आहे. त्याचं आयोजन आपल्याला या ठिकाणी शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी चेंडू पायावरती होता. 1 धाव पूर्ण होते. अमेय जाते विकेटच्या मागून फील्ड केलाय. फेक जोरदार आहे. गरज नव्हती ना मुन्ना ना, गरज नव्हती. 1 धाव आली असते हरकत ना मित्रांनो. येणारे काही चेंडू, काही षटकं तुम्हाला खेळायला मिळाली असती. विश्वनाथ यांना साथ देणं गरजेचं आहे, परंतु साथ देण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा लालच होता. कॉल होता, थांबणं गरजेचं होतं. चुकीचा कॉल म्हणायला लागतोय. फलंदाज बाद होत आहेत. मोक्याच्या क्षणी एक पार्टनरशिप बिल्डअप होत असताना येणारा विकेट बॅकफूट वरती घेऊन जाणार का राजापूर संघाला, तर कमबॅक करण्याची संधी असणार आहे मार्लेश्वर लांजा संघाकडे. विश्वनाथ यांचा चुकीचा कॉल होता का या प्रश्नाचं उत्तरच विश्वनाथ त्यांना द्यावं लागणार आहे. कारण आता पूर्णपणे संपूर्ण संघाची जबाबदारी विश्वनाथ यांच्या खांद्यावरती आहे. सुरुवातीचे 4 धडाकेबाज फलंदाज चांगले मोरे टिपण्यामध्ये यश मिळत आहे मार्लेश्वर लांजा संघाच्या गोलंदाजांना. आणि त्यांनी मात्र जखडून टाकलाय आणि डावामध्ये सरशी राखली जाते त्यांच्याकडून. क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. सुरेख काम पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा क्षेत्ररक्षण चांगलं होतं तेव्हा मात्र फलंदाजांना अडचणी निर्माण होतात. ती अडचण निर्माण झाली. रनिंग मध्ये कमी राहिले आणि निरंजन बॅक टू पॅव्हलियन होतात. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातो या 3ऱ्या षटकामध्ये. मे बॉलिंगच्या मार्गवरती पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्यानंतर या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या तर संघाकडून 3रं षटक टाकण्याची जबाबदारी दिली जाते. आणि ही जबाबदारी पेलत असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळते आपल्याला. एक शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक असणार आहे. पॉइंट कव्हर वाईन डिश लॉंगअप आपल्याला पाहायला मिळतोय. तर लेग पट्ट्यामध्ये आपण पाहायला गेलो तर एक फाईन लेग लॉंग लेग मध्ये चिन्ह क्षेत्ररक्षक असणार आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये काउ कॉर्नर आणि शॉर्ट वाईन डिश लॉंगअप आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी अशा प्रकारचं दर्जेदार क्षेत्ररक्षण असणार आहे. म्हणजे गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय. परंतु विश्वनाथ हे मात्र या ठिकाणी स्वतःचा विश्वास सार्थ करतायत आणि या चेंडूवरती 4 धावा लिहिल्या जात आहेत. मोक्याच्या क्षणी चौकार येतोय. आवश्यकता होती या ठिकाणी 4 धावांची. विश्वनाथ यांच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत चौकार पाहायला मिळतोय.
आयुष्यामध्ये अडचणी आल्या तर मित्रांनो कोणाकडे तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा एक डायरेक्टर आहे जो नेहमीच चांगली भूमिका बेस्ट ॲक्टरला देतो. आता बेस्ट ॲक्टरची भूमिका बजवावी लागेल विश्वनाथ यांना, परंतु बेस्ट ॲक्टरची बॉलिंग सुद्धा करावी लागणार आहे. ती अमे याला पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्यात आणि त्यानंतर या पहिल्या चेंडूवरती चौकार. समाचार घेतला जातोय या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. विश्वनाथ यांचा विचार केला तर लेग पट्ट्यामध्ये ऑफमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी, इनसाइड आउट चांगले खेळतात, पुलचे फटके चांगले पाहायला मिळतात, फ्लिक चांगले पाहायला मिळतात. अशा प्रकारची फलंदाजी खेळाचा अनुभव या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळेल. मागे सरसावले, बॅकफुटवरती गेले, पंच केला या चेंडूला, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव पुढे होईल आणि क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते. पंचांनी पंच केला तर खेळाडूंना शिस्त लागते आणि फलंदाजांनी पंच दिला तर मात्र धावा मिळतात आणि निश्चितच गॉड ऑफ द क्रिकेट पंच गणले जाते. ते पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची भूमिका पार पडताना पाहायला मिळतात. पंचांचं सुद्धा स्वागत असणार आहे. स्पर्धेला जेव्हा उंची गाठली जाते तेव्हा महत्त्वाची भूमिका ही पंचांची असते आणि त्यांच्यामुळे शिस्तप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश बॅटिंगच्या मार्कवरती क्रॉस बॅटचा वापर केलाय. थोडेसे सफर झाले आउटसाइड ऑफ स्टंप, लेग पट्ट्यामध्ये मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषे बाहेर धाडण्याचा प्रयत्न अयशस्वी पाहायला मिळतोय, कारण बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. कदाचित कलेक्ट झाला असता तर धावा मिळाल्या असत्या. क्रॉस बॅट इथं बॅड क्रिकेट म्हटलं जातं, परंतु या बॅड क्रिकेटने अनेक वेळा सामने जिंकून दिलेत. इथे मात्र सफल झाले, एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड असणार आहे. राजापूर संघाची धावसंख्या होते 24, 24 अशी धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये. मागच्या मॅचचा जर आपण विचार केला तर मागच्या मॅच मध्ये सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये खूप कमी धावा होत्या राजापूर संघाच्या, पण विश्वनाथ आणि कल्पेश यांनी मात्र चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. महत्त्वपूर्ण धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु सुरक्षित असणारे क्रीजमध्ये कल्पेश, दोन्ही फलंदाज तेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी मागच्या मॅच मध्ये षटकार चौकारांचा पाऊस पडला होता, या ठिकाणी तेच काम करावं लागेल. खूप खराब क्रिकेट मी मगाशी सांगितलं. या प्रकारच्या क्रिकेटची तुम्हाला खरंच आवश्यकता आहे का? वारंवार क्रॉस बॅटचा वापर, क्रॉस बॅट इज अ बॅड क्रिकेट मी मगाशीच सांगितले. तुम्ही जर वारंवार त्याच चुका करत तर तुम्हाला क्रिकेटमध्ये माफी मिळणार नाही मित्रांनो. आणि त्याचंच उदाहरण, सरळ दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. कल्पेश फलंदाजांच्या बाद होतील. विश्वनाथ मात्र एक बाजू लावून धरतात. त्यांना माहिती आहे शेवटपर्यंत मला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे मला मागच्या मॅचमध्ये मी फलंदाजी केले, चांगला खेळ केलाय, त्याच प्रकारे या ठिकाणी खेळ करणं गरजेचं आहे. परंतु येणाऱ्या सहकार्यांकडून साथ मिळत नाहीये. साथ मिळणं गरजेचं आहे आणि जेव्हा साथ मिळेल त्या एक मागच्यासारखा चांगला दर्जेदार मॅच आपण पाहणार. कारण समोर असणारा संघ हा तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. शशांक सर आहेत, अभिषेक आहेत, अमय आहेत, असे दर्जेदार खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या क्षणामध्ये मॅच फिरवण्याची क्षमता असणारे खेळाडू या मार्लेश्वर लांजा संघामध्ये आहेत. तर त्याच प्रकारचे अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय राजापूर संघामध्ये. परंतु विचार, पॉझिटिव्ह अप्रोच हा खूप महत्त्वाचा असतो आणि या ठिकाणी थोडीशी निगेटिव्हिटी आपण राजापूर संघाकडून पाहतोय. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावून बसतायत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार येतील हे क्रिकेट नाहीये. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही चौकार माराल हे क्रिकेट नाहीये. तर प्रत्येक चेंडूवरती धावा घेणं हे क्रिकेट आहे आणि प्रत्येक चेंडूवरती जर धावा आल्या तर तुमचा कॉन्फिडन्स चांगला असणार आहे, तुमचा आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळेल. तुम्ही चांगल्या प्रकारे बॉटम हँडचा वापर करू शकता. खराब चेंडूंवरती तुम्ही ताकदीने प्रहार करू शकता, तिथे तुम्हाला धावा मिळतील. अशा प्रकारचं जेव्हा क्रिकेट सजलं जातं तेव्हा क्रिकेटची उंची चांगली पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये टेम्परामेंट, टायमिंग आणि थिंकिंग खूप गरजेचं आहे. हो, इथे संधी होती. शशांक सर नाराज आहेत, भाऊ मात्र खुश असणार आहेत, कारण त्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला, 4 धावा. विश्वनाथ त्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून देणं गरजेचं होतं. इम्पॉर्टंट विकेट होता. कदाचित हा कॅच झाला असता
तर मॅच मध्ये परतण्याची संधी होती. लोक कॅच जीतो मॅच हा फॉर्म्युला क्रिकेटमध्ये वापरला जातो आणि जेव्हा कॅच सोडल्या गेल्या आहेत मॅक्सवेलला विचारा कोणत्या प्रकारची फलंदाजी करायची असते. अफगाणिस्तानच्या चिंधड्या उडवल्या ते मॅक्सवेल यांनी 200 धावा पूर्ण केल्या विश्वचषकामध्ये. इथे मात्र 2 धावा पूर्ण होतील. संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत. या ठिकाणी धावसंख्या होते चौथं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या 31 अशी पाहायला मिळते. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधील आणि त्यांना फेस करण्यासाठी समोर आपण पाहतोय विश्वनाथ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते आहे. अपील केले जाते. जोरदार अपील असणार आहे. विश्वनाथ ही इम्पॉर्टंट विकेट असणार आहे. प्राइज विकेट असणार आहे आणि त्यांच्यासाठी वारंवार जाळं रचलं जाते मार्लेश्वर संघाकडून. परंतु काही प्रमाणामध्ये त्यांनी सुद्धा जाळं भेदलंय आणि यशस्वी सुद्धा होत आहेत. दोन्ही संघातील खेळाडू चांगले आहेत. पुढे सरसावलेत. लो फुलटॉस चेंडू आहे. त्याचा समाचार चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो षटकार 6 धावा. मागच्या मॅचची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूंमध्ये अंतिम षटकामध्ये चांगली फलंदाजी होती. धावसंख्या आपण पाहणार आहोत. या ठिकाणी धावसंख्या होते 37. पुन्हा एकदा दर्जेदार फटका विरुद्ध कार्पेटच्या दिशेने खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. माफ करा डीप कव्हर मध्ये चेंडू पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. तर संघाची धावसंख्या 39. चांगल्या धावसंख्येकडे जाताना पाहायला मिळतोय. सर्वसाधारण पाहायला गेलं तर 10ची सरासरी राखली जाते आतापर्यंत या मॅच मध्ये राजापूर संघाकडून. इथे मात्र वाईड चेंडू आहे. चेंडू जेव्हा आदळला गेला जमिनीला विश्वनाथ यांनी जाणलंय की आउटसाइड खूपच लेख बाहेरचा चेंडू असणार आहे. सोडून दिलाय. पंचाने सुद्धा दंडित केले या चेंडूला. मिस्टर एक्स्ट्रा धावसंख्या 40. तर चौथ्या षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. कोणत्याही सामन्याला कलाटणी देणारे षटक हे अंतिम षटकाच्या आधीचे षटक असताना ते टाकण्याची जबाबदारी या ठिकाणी शशांकाने दिली ती निखिल यांच्यावरती. परंतु थोडेसे भडकटतात. दिशाहीन बॉलिंग पाहायला मिळते. काही वेळेला यांच्यावरती हल्ला सुद्धा चढवला गेला. षटकार पाहायला मिळाले चौकार आणि त्यानंतर बॉलिंगची थोडीशी बिघडलेली लेंथ पाहायला मिळते. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा ओहो आता काय केलाय. आता हातामध्ये गोळा होता तो सोडून दिलाय. विश्वनाथ मात्र चौकारांचे गोळे मात्र इथे या ठिकाणी पेटवत आहेत. 4 धावा. पुन्हा एकदा चौकार येतोय. संघाची धावसंख्या होईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या होते 45. विश्वनाथ 13 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा इम्पॉर्टंट इनिंग 36 धावांवरती मदल मारतायत आणि एक बाजू लावून धरले आणि मात्र दाखवून देत आहेत मी सुद्धा का खेळायसाठी आलोय. अंतिम षटक महत्वपूर्ण असणार आहे. या षटकामध्ये किती धावा कुठल्या जाणार. प्रत्येक ओव्हर प्रत्येक षटक हे महत्वाचं आहे. प्रत्येक फलंदाजाची कामगिरी खूप महत्वाची आहे आणि जेव्हा टीमवर्क चांगला पाहायला मिळालाय संकटामधलेले असलेला मॅच जिंकण्याचा पराक्रम संघाने केलाय. यानंतर होणारा मॅच असेल गुहागर आणि त्यांच्या समोर रत्नागिरी स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस साठी याची विनंती असेल आपल्याला. अंतिम षटकासाठी समर्थ पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ यांचा बॅट तळपतोय. हल्ला चढवला जातोय. समाचार घेतला जातोय. तर या ठिकाणी पहिला चेंडू समर्थ यांचा वाईड असणार आहे. पंचदंडित करतील या गोलंदाजांना. 1 धाव. सर्वांना विनंती आहे समाज बांधवांना कोणी जेवायचं राहिलं असेल तर विनंती आपल्याला आपण जेवून घ्या. सहकार्य करा मंडळाला. हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. सॅक्रिफाईस विकेट होणार यात मात्र कोणती शंका नाहीये. फलंदाज बाद होतील आणि जाणून आहेत विश्वनाथ मला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या फलंदाजांना स्ट्रॅटेजी काय वापरायची. तर आपले सुरुवातीचे फलंदाज नॉन स्ट्राईकला होते. विश्वनाथ यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे कारण त्यांच्या बॅटमधून 36+ धावा निघाल्या आहेत. कमी चेंडूंचा सामना केलाय. त्याच्यामध्ये उत्तुंग षटकार आहेत आणि त्यानंतर चौकार सिंगल डबल
अशा प्रकारचं अष्टपैलू काम त्यांचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. परंतु यांना रोखावं लागणार आहे ते म्हणजे मार्लेश्वर लांजा संघाला कोणत्या प्रकारचा विचार आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतील. या फलंदाजांसाठी एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस केला आहे, कारण स्ट्राईक विश्वनाथ त्यांना घ्यायची होती आणि स्ट्राईक घेतल्यानंतर या समर्थ छोटे गोलंदाज आहेत, मूर्ती लहान कीर्ती महान करण्याचं काम त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल का? कारण समोर एक मातब्बर खेळाडू आहेत, दर्जेदार फलंदाज पाहायला मिळतात. विश्वनाथ सज्ज होतील खेळण्यासाठी, तर राईट आर्म वर द विकेट मारा करण्यासाठी समर्थ आपण त्यांना पाहणार बॉलिंगच्या मार्कमध्ये अंतिम षटकासाठी. चांगला चेंडू आहे, फटका सजवला गेला, थोडेसे खालती वागलेत आणि बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील, वेळ होता तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे धावा 2 पूर्ण होत आहेत. धावसंख्या 48, विश्वनाथ 38 धावसंख्येवरती खेळत आहेत. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. बाकीच्या फलंदाजांनी निराश केले. ओहो, क्रॉस बॅट खेळलेत, चेंडू सीमारेषा भेदणार आहे, दर्जेदार फटका, मॅसिव्ह हिट पाहायला मिळतो आहे आणि 6 धावा. विश्वनाथ सारख्या फलंदाजांना तुम्ही शॉर्ट पद्धतीचा चेंडू दिलात तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. षटकारही पाहायला मिळतील, चौकारही पाहायला मिळतील. वेगळ्या प्रकारची बॉलिंग त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे. अंतिम षटकामध्ये कोणत्या प्रकारची बॉलिंग होणार आणि याला उत्तर कोणत्या प्रकारे दिलं जाईल. 17 चेंडू 44 धावांवरती खेळत आहेत, म्हणजे 6 धावा कमी असणार आपल्या अर्धषटकासाठी. वैयक्तिक अर्धषटकासाठी पाहूया तर संघाचं अर्धशतक फलकावरती पाहायला मिळते आहे. धावसंख्या होते या ठिकाणी. मी मगाशी सांगितले की बरोबर संगमेश्वर संघासमोर खेळत असताना सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये कमी धावा पाहिल्या. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये चांगल्या प्रतीचा समाचार. इथे फटका दर्जेदार आहे, कॅच होणार का? कॅच होणार नाहीये, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल आणि अर्धशतक फलकावरती लागतं विश्वनाथ यांचं. व्हॉट बॅटिंग, सुरेख खेळ पाहायला मिळतोय, चौकार षटकार पाहायला मिळत आहे, चौफेर फलंदाजी होते. विनंती असणार आहे विश्वनाथ यांना, बॅट हवेमध्ये उंचावून दाखवायची आहे. अर्धशतक पूर्ण होत आहे. विश्वनाथ यांचा खेळ आवडला असेल, समाज बांधव जोरदार टाळ्या द्यायच्या त्यांच्या इनिंग साठी. दोन चेंडू शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावले, सलगता तिसरा षटकार येणार का? परंतु 1 बाउंस 4 रन 4 धावा मिळत आहेत. ना थके पर ना कभी हिम्मत हारी है, परिवर्तन संसार का नियम है, इस उम्मीद से जिंदगी का सफर जारी है. यहाँ पे क्रिकेट का सफर जारी है विश्वनाथ जिनका. और देखा जाए तो ये अच्छे अंपायर है और अंपायर का सफर भी अच्छा है इनका. बड़ी बड़ी टूर्नामेंट ये अंपायरिंग करते हैं. रत्नागिरी सबसे जानी मानी पहचानी नामदार उदय सामंत सर की रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में हम इन्हें देखते हैं. फिर एक बार नहीं 2 बार गेंद को बेचाए मैदान के बाहर, फिर मिलेगा षटकार आणि या षटकाराने इनिंग समाप्ती होते आहे. 6 धावा मिळत आहेत. तर संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर सुरुवातीच्या षटकांमध्ये सुरुवातीच्या सहकार्याने नाराज केलाय, परंतु मी हार मानायला तयार नाहीये, शेवटपर्यंत लढत राहणार, माझ्या बॅटिंगचं प्रदर्शन करणार. आणि या ठिकाणी मात्र सुरेख बॅटिंग झाले, धावा कुठल्या गेल्या आहेत त्यांना रोखणं कठीण झालंय. आणि संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 70 पाहायला मिळते आहे. 12 चेंडूंचा खरपूस समाचार घेतलाय, म्हणजे 3 षटकांच्या नंतरची उर्वरित 2 षटक आहे त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आहेत. गोलंदाजांना उद्ध्वस्त केलाय आणि 20 चेंडूमध्ये 60 धावा पूर्ण केल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. या बॅटिंगला मार्लेश्वर लांजा संघाचा कोणता फलंदाज उत्तर देणार हे आपण पाहणार आहोत. मी थांबतोय आणि पुन्हा एकदा जाऊया, जोडले जातील मायक्रोफोन वरती करंडे सर. अनंगा देवगडकर यांच्याकडून भाऊ लिंगायत यांच्या मॅरेथॉन खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद मॅडम. मॅच संपल्यानंतर भाऊ लिंगायत आणि हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर मी टॉस साठी निमंत्रित करतोय गुहागर वर्सेस
सुरुवात. पहिला चेंडू हळवारपणे ऑन साईडला चेंडू ढकललाय. चेंडूला वळतो पण एक धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट केली गेली. संघाचं आणि आपला देखील खातं खोलतोय तो म्हणजेच आम्ही उपशेट्टी 70 धावा करून 71 धावांचं लक्ष. बिपिन तोडकरी यावेळेला फटका सुरेख होता परंतु यावेळेला चेंडू येतोय सागरच्या ग्लोव्ज मध्ये. परतावल लागेल माघारी. गोल्डन डकचा शिकार होऊन ते म्हणजेच बिपिन तोडकरी याला पहिला झटका बसलाय तो म्हणजेच मार्लेश्वर लांजा संघाला. थोडीसा हवेचा ओघ वेगळा होता. सावधपणे सुरुवात करायला गरज होती. 70 धावा करून 71 धावांचं लक्ष असताना यावेळेला मात्र थोडीशी पडझड पाहायला मिळते ती म्हणजेच राजापूर संघासारखीच. परंतु कोणता फलंदाज यावेळेला भाऊ लिंगायसारखा तारणार होईल का आपल्या संघाचा. चांगली फलंदाजी करेल का हे देखील पाहायचं आहे. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. गती परिवर्तन केलंय ते म्हणजेच गोलंदाज ओमकार यांनी. आणि एका मोठ्या लक्ष्याचा पाठला करताना पहिल्या काही चेंडूचा विचार केला तर मात्र राजापूर संघ यावेळेला वरचढ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओमकार शॉर्टफिट डिलिव्हरी चेंडूला सन्मान दिला. ही क्रिकेटची परिभाषा आहे. ओहो यावेळेला डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र परतावं लागलं असतं माघारी फलंदाजाला ते म्हणजेच शशांक उपशेटेला. धावा आहेत 2 धावा 1 गडी बाद 2. आउट होणारा फलंदाज बिपिन तोडकरी. आपलं खातं ही न खोलता यावेळेला बाद झाला. ओह पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी हलका अपील केला गेलाय. अपील मात्र पंचाने फेटाळून लावलंय. फलंदाज असेल नाबाद. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजेच राजापूर संघ. एक वेळ असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होतो की काय परंतु त्यानंतर मात्र विश्वनाथ नावाचं वादळ या मैदानावर घोंगावताना दिसलं आणि त्यानंतर मात्र त्याने अर्धशतक धावपलकावर लावलं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू मात्र बॅटच्या पडत नाही. आम्ही याला मात्र बीट केलं गेलं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 1 गडी बाद 2. विश्वनाथ लिंगायत यांनी मगाशी जी वादळी खेळी केली त्या वादळी खेळीसाठी अनगा देवगडकर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेले आहे. सामना संपल्यानंतर विश्वनाथ लिंगायत यांनी 500 रुपये बक्षीस घेऊन जायचं आहे. दरम्यान दुसरं षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेचं. शशांक उपशेट्टीने दुसरं षटक पॉवर प्लेचं घेतलंय. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गोलंदाज विश्वनाथ उर्फ भाऊ लिंगायत ज्याने एक वादळी खेळी केली. आता या वेळेला मात्र 2 दिग्गज खेळाडूंमध्ये द्वंद्व असेल. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजे शशांक उपशेट्टी तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे भाऊ लिंगायत. कोण होणार वडचढ कारण बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. अगुणे 69 धावांची आहे आवश्यकता. 24 चेंडू 69 धावांची आवश्यकता. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडला गेलाय झेल. पहिल्या चेंडूवर यावेळेला झालाय विकेटचं पतन. बडी मछली जाले में फस गई असं म्हणावं लागेल. शशांक उपशेट्टी बॅक टू द पेव्हिलियन. यावेळेला मात्र हे आजचा दिवस भाऊ लिंगायतचा आहे. शशांक सारखा मोठ्या फलंदाजाला त्याने धाडलंय माघारी. चांगला झेल पकडलाय. आणि नक्कीच राजापूर टीमचा विचार केला तर या टीम मध्ये
मुलगा आणि वडील एकाच टीम मधून खेळताना दिसत आहेत. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावर अभिप शेट्टे. मोठी जबाबदारी खांद्यावर आहे. तर एका बाजूला विचार केला तर मात्र आम्ही उपशेटेला साथ द्यावी लागेल. हो, चेंडू कट करायचा. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत नाही. अनुभवाला साजेसा खेळ पाहायला मिळतोय या सामन्यादरम्यान, तो म्हणजेच भाऊ लिंगा त्याच्याकडून. संघ अडचणीचा पहिल्या वेळेला चांगली फलंदाजी आणि नंतर मात्र चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी पुढे येऊन खेळण्याचा झालाय प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आलाय खाली. पुन्हा एकदा पकडला गेलाय झेल. तिसऱ्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. अभि उपशेट्टे बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच एका फलंदाजाला मात्र यावेळेला क्रीजवर थांबावं लागेल, कारण ओपनिंगला आलेला फलंदाज आम्ही उपशेट्टे अजूनही क्रीजवर आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र पडझड पाहायला मिळते. मागच्या इनिंग प्रमाणे यावेळेला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, ती म्हणजेच मार्लेश्वर लांजा संघाच्या फलंदाजांना. कारण एका 70 धावे संख्येचा पाठला करत असताना यावेळेला मात्र 2 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. यापुढे सामना असेल गुहागर वर्सेस रत्नागिरी. डिसिजन आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोच करा. गुहागर संघ यावेळा मात्र चांगली गोलंदाजी करतोय, तो म्हणजेच भाऊ लिंगायत आपल्या संघासाठी. यावेळेला संघ अडचणीत आहे. 2 धावसंख्येवर तिसरा झटका बसलाय. यावेळेला पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, पण थोडासा चेंडू दूर राहिला आणि यावेळेला मात्र झेल जमिनीला दान केला गेलाय. धावसंख्येत मात्र एका धावेची भर पडली. 3 गडी बाद 3. दुसरं षटक सुरू असताना बॅटिंग पॉवर प्ले शशांक उपशेट्टेकडून घेतला गेला होता. पुन्हा एकदा साईडला मारला फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, तोपर्यंत मात्र 1 धाव घेतले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. काऊकणच्या दिशेने मारलेला फटका होता. चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान भाऊ लिंगायत करतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी कामगिरी. ओहो, यावेळा मात्र पुन्हा एकदा आमेला बीट केलं गेलंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी झालंय समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक व धावा आहेत 3 गडी बाद 4. 3 गडी बाद 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र थोडासा संघ अडचणीत आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू 67 धावांची आहे आवश्यकता. इथून पुढे सामन्याला कलाटणी होईल का? चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल, ती म्हणजेच आम्ही उपशेट्टेला ती क्षमता आहे या खेळाडूकडे. कारण पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर चांगली फलंदाजी याने केली होती, पण तीच क्षमता यावेळेस सिद्ध करावी लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. ओपनिंगला आलेला हा फलंदाज अजूनही मैदानावर आहे. तिसरं षटक होणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयुरेश, तर त्याच्या समोर आहे आम्ही उपशेट्टे. इथून पुढे चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल आम्ही याला, कारण संघ अडचणीत आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. पुन्हा एकदा मयुरेश, मोठा पटका खेळायचा आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडस यष्टन मागून यावेळेला भाऊ लिंगायत कानमंत्र देताना दिसतोय. कारण यष्टरक्षक म्हटलं की गोलंदाजाचा आरसा म्हटलं जातं. प्रत्येक चेंडूवर अपडेट दिली जातात. त्यामुळे तीच अपडेट या ठिकाणी भाऊ लिंगायत याच्याकडून मयुरेशला दिली जाते. ती सक्सेस देखील होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा शार्प डिलिव्हरी. यावेळेला मात्र चेंडूचा समाचार घेतलाय. मेडुकेट आणि काऊकणच्या दिशेने मारलेला फटका होता. या फटक्यावर मिळाली 1च धाव. एका धावेने संघाची धावसंख्या आली 5 धावा. 3 गडी बाद 5. सिंगल डबलने आता मात्र आपलं काम होणार नाही. चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर, नाहीतर मात्र पुढच्या पर्वाची आपल्याला वाट पाहावी लागेल.
पुन्हा एकदा मयुरेश मात्र यावेळी चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज शानभाई शेट्टी. यावेळी मात्र ऑन साईडला कट केला चेंडू. चेंडू ते कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा मात्र संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या आली 7 धावा. सुरुवातीलाच म्हटलं होतं की सिंगल डबलने यावेळेला आपलं काम होणार नाहीये, कारण प्रत्येक चेंडू गणिक यावेळेला रिक्वायर्ड रन रेट वाढला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगलं प्रदर्शन यावेळेला राजापूर संघ करतोय. यापुढील सामना असेल गुहागर वर्सेस रत्नागिरी. पुढील चेंडू मयुरेशचा. यावेळेला फटका प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक होता तैनात. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. नक्कीच प्रयत्न थोडासा करणं गरजेचं होतं झेल घेण्याचा, तो प्रयत्न झालेला दिसत नाहीये. तोपर्यंत मात्र 1 धाव संघाच्या खात्यात जोडली गेली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 8 धावा. प्रत्येक चेंडू गणिक यावेळेला मात्र धडधड वाढताना दिसते, ते म्हणजे मार्लेश्वर लांजा संघाची. फुलटा चेंडू यावेळेला मात्र ज्या चेंडूला लॉलीपॉप चेंडू म्हटलं तर लोकांच्या दिशेने चेंडू ढकलला. कव्हरसाठी क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांशी संघाची धावसंख्या 10 धावा. 3 गडी बाद 10. तिसरं षटक सुरू असताना मयुरेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू मयुरेशचा. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात नाही. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सागरने पकडलाय. सुरेख झेल. चौथा झटका बसलाय. आम्ही उपशेट्टे बॅक टू द पवेलियन. नक्कीच त्यानं प्रयत्न चांगला केला. थोडीशी ताकद यावेळेला कमी पाहायला मिळते आणि त्याचीच किंमत मात्र यावेळेला मोजावी लागते, ती म्हणजे मार्लेश्वर लांजा संघाला चौथा झटका बसलाय 10 धावसंख्येवर. दरम्यान गणेश कोपरे यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत गणेश कोपरे. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावर निखिल. अजूनही 61 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू 61 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 61 धावांची आवश्यकता मार्लेश्वर लांजा संघाला आणि हे षटक आहे निर्णायक. या षटक दरम्यान जर मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. यावेळेला मात्र स्लोवर डिलिव्हरी 5वा झटका बसलाय तो म्हणजे मार्लेश्वर लांजा संघाला. सचिन लिंगायत यांना विनंती करतो गणेश कोपरे यांचं स्वागत करावं. दोन षटकार लगावले तर या ठिकाणी पारितोषिक आलंय 151 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आमच्याकडे दाखल झाले. प्रयत्न करावा लागेल. 11 चेंडू 61 धावांची आहे आवश्यकता. एवढ्यात डाव्या यष्टीचे खूपच बाहेरचा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. अवांतरने मात्र बऱ्याच कालावधीनंतर संघाच्या खात्यात 1 धाव जोडली गेले. एका धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. 11 चेंडू 60 धावांची आहे आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर यावेळेला चौकार षटकार लगावावा लागेल. चांगली आक्रमक फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा लेगस्टिकचे खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच पुन्हा एकदा अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाच्या खात्यात मात्र पुन्हा एकदा बोनस स्वरूपामध्ये एका धावेची भर पडले. 12 धावा. 4 गडी बाद 12. अडचणीत सापडलाय तो म्हणजे मार्लेश्वर लांजा संघ. पुढील चेंडू कट केलाय. अनसाईडला चेंडू होतो. चेंडू यावेळेला मात्र टर्न बॅट रिझन मध्ये गेलाय.
या चेंडूवर मिळाला 3 धावा. अनुप नचिकेत यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनुप अपील केलं गेलंय. पंचांचं बोट देखील आकाशाकडे उंचावला गेलंय. 5वा झटका बसलाय तो म्हणजे मार्लेश्वर लांजा संघाला. यावेळेला मात्र कोणाला तरी दारोमदार आपल्या खांद्यावर घ्यावे लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. गुहागर संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोच करा. गुहागर संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नाणेफेक जिंकून. म्हणजे गुहागर संघानं म्हणजेच प्रथम फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे रत्नागिरी संघाला. संघ आहे अडचणीत. यावेळेला फटका सुरेख सजवलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 21 धावा. 21 लॉस ऑफ 5 विकेट. हळूहळू पण चेंडू कट केलाय. चेंडू आता थर्ड मॅन मध्ये. आणि यावेळेला षटक क्रमांक 4 झालाय समाप्त. आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफरक धावा आहेत 5 गडी बाद 21. म्हणजेच अजूनही आहे 6 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 50 धावांची आहे आवश्यकता. या फटक्यावर मिळतील 2 धावा. कवरच्या दिशेने चेंडू टोलावला होता. या 2 धावांची संघाची धावसंख्या आली 23 धावा. 5 गडी बाद 23. शेवटचं षटक. रिव्हर्स अटेंड करायचा आहे. फटका फसला. यावेळेला मात्र 6वा झटका बसलाय तो म्हणजेच मार्लेश्वर लांजा संघाला. आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. 6वा झटका बसलाय. अजूनही 4 चेंडूंचा शिल्लक खेळ आहे. 4 चेंडूवर धावा करायला बसले 48 धावा. 48 धावांची आहे आवश्यकता. 4 चेंडू शिल्लक आहेत. तर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय तो म्हणजेच पुन्हा मिस्टाईम स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली गेली. 7 गडी बाद 24 धावा. पुढील चेंडू. यावेळेला मात्र स्लीप रेझन मध्ये चेंडू गेलाय. चेंडू झालाय ट्रॅव्हल. शेवटच्या काही चेंडूंचा आहे खेळ शिल्लक. यापुढे सामना असेल गुहागर वर्सेस रत्नागिरी.
पुलटा चेंडू पण चेंडू कट करताय, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. स्लीप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील शिल्लक. आणि या सामन्यावर विजय मिळवला. या सामन्यामध्ये तो म्हणजेच राजापूर संघानं विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पुढील सामन्यासाठी असतील शुभेच्छा. या पुढील सामना आहे गुहागर वर्सेस रत्नागिरी. चला गुहागर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. गुहागर संघ सकाळच्या सत्रात देखील तुमच्यामुळे थोडासा उशीर झालाय, यावेळेला उशीर करू नका मित्रांनो. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा, म्हणजे 2 सामने शिल्लक आहेत. आणि भाऊ मनापासून या ठिकाणी तुझं अभिनंदन असेल. सन्मानित केला ते सन्माननीय संतोषजी लिंगायत सरांचे शुभ असते. भाऊ एक मला सांग की ज्या वेळेला संघ अडचत होता, पहिल्या काही विकेट पटापट जात होत्या, पटापट विकेट पडत होत्या, आणि त्यावेळेला तुझ्याकडून अर्धशतकी खेळी यावेळेला केली गेली. तर या खेळीबद्दल आणि नंतरची मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, या रणनीतीबद्दल किंवा या सामन्याबद्दल तुम्हाला काय सांगशील? ग्राउंड मोठा आहे, त्यामुळे चांगल्या बॉलवर जर सन्मान देऊन खेळलं तर नक्कीच खराब चेंडूंवर चांगले रन काढता येतात. आणि संघ अडचणीत नक्की होता, परंतु लांजा संघासमोर खूप वेळा खेळलोय. त्यांचा बॉलिंग अटॅक साधारण माहिती होता, मला माहिती होतं की शेवटच्या 1-2 ओव्हरला आपल्याला स्कोअर करायचा आहे. आणि आमचा बॉलिंग अटॅक पण आता 2 मॅच झाल्या चांगली बॉलिंग करतो, त्यामुळे टार्गेट होतं 50 रन्सचं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगले रन निघाले. नवीन बॉलर होता, ठीक आहे, म्हणजे आता टुर्नामेंट आहे, जिंकायला पाहिजे, पण खरंच खूप चांगली बॉलिंग केली समर्थने. लाईन लेंथ बघितली तर खूप चांगली आहे त्याची. थोडीशी ताकद कमी पडली, नाही तर कदाचित मला सुद्धा खूप जड गेली असती ती ओव्हर, परंतु खूप समर्थसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच पुढील आणि शेवटच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. तुझा संघ फायनलमध्ये दाखल होऊ दे ही शुभेच्छा करतो. आणि पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्याचप्रमाणे मार्लेश्वर संघ लांजा याला देखील या ठिकाणी सहभाग सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला आहे. मी मार्लेश्वर लांजा संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपलं सहभाग सन्मान चिन्ह येऊन घेऊन जायचं आहे. मार्लेश्वर संघ प्लीज या. कॅप्टन, सामन्याला थोडं सुरुवात होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर या. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. मार्लेश्वर लांजा संघ प्लीज. शशांक उपशेट्टे सर प्लीज या. मार्लेश्वर लांजा संघाचे कॅप्टन प्लीज या. आपलं सहभाग सन्मान चिन्ह येऊन घेऊन जायचं आहे. मार्लेश्वर लांजा